तर बघा मी आज बनवणार आहे वांग्याची भाजी. आणि वांगी एकदम चांगली भेटलेली आहेत बरं का. मला जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही, अशी मध्यमपैकी वांगी भेटलेली आहेत जशी पाहिजे तशी. आणि ही वांगी आहे ना बघताच क्षणी मला लई आवडली बरं का. हे काय कसली काटेदार आहे इथं. अशी वांगी सहसा भेटत नाहीत बरं का इकडं पुणे सिटीमध्ये. तर ही ताजीच वांगी आहेत. आणि म्हटलं चला आज भरून वांग बनवावं. भरून वांग बनवण्यासाठी बघा मी इकडं मसाला घेतलेला आहे. आता ह्यो जो मसाला आहे ना ह्यो मी आहे ना कालच वाटलेला आहे. काल चिकनची भाजी बनवली होती ना, तर त्याचा मसाला जास्त झाला होता म्हणून तो मी मसाला थोडासा काढून ठेवला होता की चला म्हणलं दुसऱ्या कुठल्या तरी भाजीला टाकता येईल. पण आता ह्या वांगीच्या भाजीला मी मसाला टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. तर एवढ्यातच मी एकदम चवदार आणि मस्तपैकी टेस्टी वांग्याची भाजी बनवणार आहे. आणि इकडं आपलं कारागिरांचं काय चाललंय चला तुम्हाला दाखवते. ह्या बघा कारागिरांचा चाललाय अभ्यास. आणि आल्यापासून या अभ्यासाला बसलेत बरं का. आता काय एवढा मन लावून अभ्यास चालला यांचा. तर ह्यांची परीक्षा चालू आहे त्यामुळं आता ही टी व्ही बघणार नाही आहे ना. अजिबात नाही ना तुम्ही टी व्ही बघणार. रिचार्ज नाही बे. आणि मोबाईलवरती कनेक्ट नाही करत का. हा रिचार्ज नसला तरी होय. जसं काय टी व्ही बघतच नाही रिचार्ज नसल्यावरती लगेच मोबाईलवरती कनेक्ट करतात की करताय की. आणि बघा शौर्याचं काय लिहितोय बरं. काय लिहितोय रे ते आता हे लन झाले ना मग इथं लिहितोय आणि मग हे बंद करून लिहिणार. काय करून लिहिणार. बंद करून लिहिणार. एक्झाम पेपर असतात असं लिहिते त्याच्या क्वेश्चन. बघ मी आता हे लिहिणार आणि मग आहे ना इथं लिहिल्यानंतर आहे ना हे बुक बंद करणार आणि मग आहे ना बिना बघ लिहिणार. बिना बघता लिहिणार का. कशासाठी लिहिणार आहेस पण ते आन्सर का. म्हणजे परीक्षाला येणार आहे काय. उद्या हा इंग्लिशचा पेपर आहे. हे इंग्लिश आहे ना. SST आणि हे अगो बाय अगं अरे आमच्या वेळेस तर असलं लिहिलेलं असलं ना की आम्ही म्हणायचो इंग्लिश आहे म्हणून इंग्लिशचा पेपर आहे म्हणून. नाही SST आहे वेगळं वेगळं आहे. म्हणजे एकाच बुक मध्ये 2-3 हे आयटम येतो. 4-5 आहेत. 5 काय म्हणतात त्याला. चेरी बुक का. आयटम नाही म्हणत ना. काय म्हणतात मग याला बुक म्हणतात. कसलं बुक. लेसन म्हणजे वेगवेगळे सब्जेक्ट. होय एकच आम्ही होतो ना शाळेत तेव्हा नव्हतं बाबा असलं वेगळे वेगळे. तुम्हाला बरं वेगळे वेगळे काय 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 वेगळं वेगळं आहे ना. ते एकच नोटबुक टेक्स्ट बुक मध्ये या. होय होय. आणि तू काय लिहितीयस. मी पण तसंच करते. आणि तू तर डायरेक्ट एवढी अभ्यासू झालीस की तू तर डायरेक्ट पानच फाडून घेतलंस वयचं. किती मोठे मोठे आन्सर्स आहेत. हे कोणी लिहिलंय असलं. मीच लिहिले. अगं बाय 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 तुझं अक्षर आहे वय. काय बुटी अक्षर काढतीयास. मुंगळ्यासारखं अक्षर काढतीयास. पण घाण माझ्या ते पोरांच्या. तू बघ स्वतःच बघायचं दुसऱ्यांची नाही माप काढायची. आपलं बघायचं कसं किती चांगलं आहे ती. अजिबात नाही आर्या तुझं अक्षर बिलकुल पण नाही. दादाचं बघू दे. मम्मी हे थोडं असं लवकर लवकर लिहिते ना. हे बघ बघू दे बघू दे कसलं आहे तुझं. बघू दे. हा हेच आहे बाय चांगलं. हेच आहे बरं दिसतंय. ह्याचं जरा ठीकठाक दिसतंय या. ठीकठाक. हा काना मात्रा आहे का ह्याला. काना मात्र हे काय हिंदी मराठीला असतं याला नाही. ह्याला नाही बाय काना मात्रा. ह्याला ABCD असं. होय अगो बाय असं पण आहे बाई. आता मला काय कळतंय धर. याला आहे काना मात्र. होय अक्षर महत्वाचं नीट पाहिजे र. माणसाला समोरच्या पण ओळखता आलं पाहिजे ना. बघून इकडे ह्याचं चांगलं आहे अक्षर बरं का. ठीक आहे हे बघा. तर ह्याचा पहिला नंबर आला होता बरं का अक्षरामध्ये. तर हाय चांगलं आहे अक्षर. हे कोण बाबा काढला या. चित्र. बाबा कुठला म्हणजे काढाय सांगितला होता का तू मनानेच काढलायस. नाही काढाय सांगितलं. बघू दे बघू दे. हा ते ना शौर्याचं अक्षर कशामुळे एवढं छान येतं या. आणि कसा काय ह्याचा नंबर आला ते पण तुम्हाला थोडक्यात सांगते बरं का मी. पहिलं आर्याचं अक्षर दाखवते. ह्या बघा आर्याचं पण बऱ्यापैकी आहे की मराठीचं बऱ्यापैकी आहे. पण हिचा नाही येत नंबर बिंबर. ते काय काढलंय तू बाबा काढलायस का. कोणी बाबा. ते आहे ना टेक्स्ट बुक मध्ये होतं. मॅम सांगितलेलं पोयम लिहायची आणि चित्र काढायचं. होय कोण आहेत पण हे. अजून ते काय शिकवलं नाही वाटतं का शिकवलं.
ॲबसेंट असेल. होय. ॲबसेंट असेल मी. ॲबसेंट ॲबसेंट म्हणजे मी नव्हते आल्यावर. होय. अगो बाई असं पण पण आहे. मी माझ्या मैत्रिणीला विचारलेलं की कसं काय आता, मग हिने म्हणलं ते पोयम आणि हे चित्र काढायचं होतं. होय. अगो बाई होय. काढ चांगलं काढलेस की चित्र. ठीक आहे. हिचं पण आहे बऱ्यापैकी. तर थांबा तुम्हाला सांगते मी आपल्या शौर्य बाळाचं अक्षर मराठीचं एवढं चांगलं छान जिथल्या तिथं कसं काय येतं ते थांबा. तर बघा शौर्याचं अक्षर कशामुळे एवढं जिथल्या तिथं येतं या, म्हणजे थोडक्यात कसं काय एवढं छान येतं या. तर त्याला कारण बघा त्याचे पप्पा आहेत. तर तुम्ही म्हणताल कसं काय. तर शौर्यला आहे ना 3 वर्षाचा होता ना तो, तेव्हा आम्ही शाळेत टाकला होता इंग्लिश मिडियमला. म्हणजे 3 वर्षाचा असल्यावरतीच शाळेत टाकतात बरं का लहान मुलांना. आता पहिलं होतं आमच्या वेळेस असं, पण आता इंग्लिश मिडियमला 3 वर्षाचं झालं की लगेच शाळेत टाकतात. तर तेव्हा त्याला टाकलेला शाळेत. तर ज्या पण वेळेस तो घरी यायचा ना त्यावेळेस बघा त्या लाईनी असायच्या वडायला, अशा लाईनी. कसल्या रे बाबल्या लाईनी होत्या त्या तुझ्या आहे का लक्षामध्ये. टेक्स्ट बुक मध्ये असे डॉट डॉट टिंब टिंब असतात आणि त्याच्यावर त्याची लाईन वडायची असती. तुझ्या नाही लक्षामध्ये ना. स्ट्रेट लाईन त्याच्या लक्षामध्ये नसणारच आहे, कारण तो लहान होता. आणि लहान होता 3 वर्षाचा तेव्हाच काय एवढं लक्षात राहणार. नंतर त्याला 1 वर्ष तरी शाळेत नव्हतं टाकला. नंतर लॉकडाऊनमुळे त्याची 1 वर्ष म्हणजे शाळा बुडलेली आहे. लॉकडाऊनमुळं शाळेतच गेला नव्हता 1 वर्ष तू. बरं झाला असं त्या लाईनी आहे ना लय तो चुकीचा लिहायचा. म्हणजे जी लाईन लिहिलेली असते टिंब 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 लाईनीची, ते असं वाकडं तिकडं कुणीकडे ती लाईन काढायचा. मग त्याचा पाप असा त्याच्यावर चपका टाकायचा, ती लाईन बरोबरच आली पाहिजे. मग तो भीतीने ना ती लाईन बरोबर असा लिहायचा. बरं ज्या पण वेळेस तो त्याला कळायला लागलं ना थोडंसं, मग आहे ना बरोबर ती लाईन जी आहे ना लाईन त्याचा बाप अजिबात लाईनीच इकडं का तिकडं काना का मात्रा नाही येऊन द्यायचा. आणि आला ना तरी असा मग तडाका परत. मग तेव्हापासून त्याला ते म्हणजे भीती एक मनामध्ये बसली. आणि एक अक्षर त्याची म्हणजे आपल्या लहानपणापासून जी शिकवलेलं ते त्याच्या चांगलं डोक्यात बसलं या. म्हणजे तडाखा डोक्यात बसलं, तडाख्यामुळे तो सुधारला. आणि शिक्षण आई वडिलांचा मार टीचरचा मार हे काहीतरी चांगलं शिकवून जातं, बरोबर का नाही. तर तसंच काहीतरी शौर्याच्या डोक्यात ते अक्षराचं बसलं. आता तुम्ही म्हणताल मग आर्याचं का नाही बसलं. तर आर्याचं ह्याच्यामुळं नाही बसलं, तर आर्या जरा लाडाची आहे पप्पाच्या. तर त्यामुळं आर्याला काही ते एवढं लक्ष नाही देत. आणि ते म्हणतात राहू दे शिकली तर शिकू दे, नाही तर काय नाही एवढं म्हणजे की राहू दे नको शिकू दे. तिचं लाडाची असल्यामुळं तिला नाही काय मारबीर तिला नसतोय काय. तिच्या मनाने तिचा असतोय अभ्यास, तिला नाही जास्त जोर देत त्या अभ्यासाला. पण ह्याला लय असतोय जोर, ह्याला लय जोर असतोय लय. म्हणजे केलाच पाहिजे अभ्यासाला, बसलंच पाहिजे. आणि ती नाही बसली तरी काय नाही, त्यांना नाही तिला नाही एवढा जोर. आता का नाही तर ती लाडकी आहे लय. त्यामुळं पप्पाचीच नाही बरं का लाडकी, तर आमच्या घरामध्ये सगळ्यांचीच ती लाडकी आहे. आता लाडकी ह्याच्यामुळं आहे तर आमच्या घरामध्ये ना म्हणजे 1-2 पिढीला पुरीच नव्हत्या, ही जन्माला आली पोरगी. त्यामुळं ही लाडकी आहे, बाकी काय नाही. तिला बघा किती आनंद होतो ना, हसायला पण येते या. हा तर आता मला फोन आलेला आहे, त्यामुळे हा फोन आता कट होणार आहे. तर आता फोन घेते पहिला. ह्या बघा इकडं आपली वांग्याची भाजी झालेली आहे आणि चांगलं मऊ शिजलंय बरं का वांग. हे काय असं मऊ शिजलेलं आहे आणि थोडीच केलेली आहे वांग्याची भाजी, काही जास्त नाही. 2-3 माणसांना बास होती एवढी. हे काय 4च वांग्याचं केलंय बरं का काल. आणि कुकरमध्येच लावली होती वांगी शिजायला. कुकरमध्ये कशी 1-2 शिट्ट्यामध्ये लगेच होऊन जातात. आणि ह्या बघा इकडं काय केलंय मी, ह्या बघा अगो बाय कुठं गेलं ते. ही काय ह्याला उलटण्याला चिकटलं या. इकडं भरीत बनवलंय मी वांग्याचं. 6 वांगी होती ना, मग 2 वांग्याचं भरीत बनवलं आणि 4 वांग्याची भाजी बनवली. आता भरीत ह्याच्यासाठी बनवले, मपलेला बनवलं या. तर मला आहे ना हे काय असलं मसाल्याचं पदार्थ आहे ना अजिबात आवडत नाहीत बघा. हे आपलं चटणी बरोबर म्हणलं ना तरी मी भाकर खाते. आता मी आहे ना मपल्याला एक भाकर आणि हे काय एवढं भरीत रगड होतंय मला. आणि ह्या तिघांना हे काय इकडं वांग्याची भाजी केलेली आहे. तर चला आता 2-3 चपात्या करते आणि एक भाकर करते. चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते बरं का. मला काही सर्दी नाही झाली बरं का. सर्दी नाही झाली असं वाटत असेल तुम्हाला, बोलते तर सर्दी झाली या. हे काय ह्या
मिरच्याचा ठसका उधळला. हे काय हे बघा हे. आणि हवा जायला इकडं जागा नाही ना कुठंच. हे काय इकडे खिडकी फिडकी काहीच नाही. आता इथं खिडकी होती तर इकडची खिडकी मी पॅक केलेली. आता का केली ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर ठेवते बरं का आता.